नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण नागपूर कारागृह पोलीस 10 मे 2026 रोजी झालेल्या पेपरच्या अंकगणिताचे स्पष्टीकरण पाहत आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. 6 घंटा एक सोबतच वाजायला सुरू झाल्या. जर त्या घंटा अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंदाच्या अंतराने वाजल्या तर 30 मिनिटात त्या किती वेळा एकत्र सोबत वाजतील, असा प्रश्न आहे. किती पण नंबर असू देत हे, तर या संख्यांचा आपल्याला काय घ्यायचा असतो, लसावी घ्यायचा असतो. आता याचे अवयव पाडून घेऊया. 2चा वर्ग लिहू शकतोय 4 म्हणजे, त्यानंतर 6 म्हणजे 2 गुणिले 3 लिहूया. 8 म्हणजे 2चा क्यूब लिहू शकतोय. त्यानंतर 10 म्हणजे 2 गुणिले 5 आणि 12 म्हणजे 2चा वर्ग. सगळ्यांचा लसावी काय येणार आहे बघायचा. लसावी येईल 2 ची मोठी पॉवर कोणती आहे, 2⁻³ आणि 3 ची मोठी पॉवर 1 आहे आणि 5. 120 यांचा काय येईल, लसावी येईल. बरोबर. काय सांगितलंय, 30 मिनिटात ते किती वेळा एकत्र वाजतील. आता हे जे असणार आहे ते आपलं उत्तर कशामध्ये असणार आहे, सेकंडमध्ये असणार आहे. तर 30 मिनिटांचं सेकंडमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजेच काय करायचं, 60 मल्टिप्लाय करायचं. 1800 येणार आहे याचं उत्तर. आणि 1800 भागिले 120 15 उत्तर असेल. आणि सुरुवातीला एक वेळा जी घंटा वाजणार आहे तो एक नंबर पकडला, म्हणजे अशा त्या 16 वेळा एकत्र वाजतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 0.001344 डिवाइड 0.3 × 0.7 बरोबर किती. पॉईंट कन्सिडर करायचे नाहीत सुरुवातीला, म्हणजेच काय येणार, 1344 गुणिले 10⁻². आता पॉईंट नंतर किती घरे आहेत, 1 2 3 4 5 6 म्हणून 10⁻⁻6 लिहायचं. त्यानंतर 3 × 7 पॉईंट कन्सिडर करायचं नाही आणि पॉईंट नंतर हे एक घर आणि हे 2 म्हणजे 10⁻² असेल. आता याचं डिव्हिजन करून घेऊया. 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 3 8 24, खंबे 4, 7 चौक 28, 64 × 10⁻⁻6. आणि हा जो छेदस्थानी आहे 10⁻², हा जेव्हा अंशाला येईल त्यावेळी 10⁻² होईल. याचं उत्तर किती येईल, 64 × 10⁻⁻4 म्हणजेच काय असणार आहे, पॉईंट नंतर 4 घडे द्यायचे आपल्याला. आपलं उत्तर असेल 0.0064. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. काही मिठाई 175 मुलांमध्ये एक समान वाटायची आहे, पण 35 मुले गैरहजर असल्याने प्रत्येक मुलाला 4 मिठाई जास्त मिळाली, तर किती मिठाई वाटली गेली. आता मिठाईची संख्या आपण काय घेऊया, x असं घेऊया. आता 175 वजा 35 म्हणजे 35 मुले गैरहजर असल्यामुळे याचं उत्तर किती येईल, 140 मुलांना. इथे मिठाईची संख्या किती घेतलेली आहे आपण, x. आता 35 मुले गैरहजर आहेत, म्हणजेच काय, 140 मुलांना ती वाटायची आहे. 140 मुलांना x+4 म्हणजे x+4 म्हणजे x मिठाई आणि त्यामध्ये प्रत्येक मुलाला 4 मिठाई जास्त मिळणार आहे. आता 140 गुणिले x+4 बरोबर 175 × x लिहू शकतो, म्हणजे हे जे मिठाईचं प्रमाण असणार आहे ते समान असणार आहे. आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 75x वजा 140x बरोबर 560, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे, 35x 560. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 60 भागिले 35. 7 8 56, 7 5 35, 5 1 5, 5 31. x ची व्हॅल्यू आलेली आहे 16. आता त्याने काय विचारलेलं आहे, तर किती मिठाई वाटली गेली. आता एकतर x ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकतोय किंवा या इक्वेशनमध्ये ठेवू शकतोय. उत्तर आपलं समान येणार आहे, एकसारखेच उत्तर येणार आहे. 175 गुणिले 16 2800 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त आहे. ज्या संख्येला गुणायची होती ती संख्या किती होती. आता त्या मुलाला 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले. ज्या संख्येला त्याने गुणलेलं आहे ते x मानूया. आता 21 ने गुणलेलं आहे
आणि अचूक उत्तरापेक्षा 63ने जास्त आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी काय असणार आहे? 63. 21x वजा 12x बरोबर 63 असेल. आता ज्या संख्येला गुणायची होते ती संख्या किती? म्हणजेच कोणती? xचं व्हॅल्यू xची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. याचं उत्तर येईल 9x बरोबर 63. x आले 7. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. जर 8 पाय 4 बरोबर 3, 9 पाय 6 बरोबर 5, तर 7 पाय 5 बरोबर किती? असा प्रश्न आहे. इथं कोणतं लॉजिक यूज होतंय हे फाइंड करायचं आहे. तर इथे बघा आपण काय यूज करतोय. अतिशय सोपा प्रश्न आहे. 8 अधिक 4 बरोबर किती होणार? 12. 12 भागिले 4 किती होणार आहे? 3. आपलं उत्तर काय मिळालं? 3. हे 6 किती होणार आहे? 15 आणि इथं वजा 1 करतोय आपण. इथं 4 ने डिव्हाईड केलंय. इथं काय 3 ने डिव्हाईड करणार म्हणजे उत्तर काय येणार आहे? 5 आलेलं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला फाइंड काय करायचं आहे? 7 पाय 5 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 7 अधिक हे 5 घेतोय आपण इथं. किती होणार? 12. 12 भागिले तर 4 घेतलंय, इथं 3 घेतलंय, इथं 2 घ्यायचं म्हणजे 6 उत्तर येईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. एका आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवारचे सरासरी तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवारची सरासरी 41 डिग्री सेल्सिअस होते. तर गुरुवारचे तापमान 38 डिग्री सेल्सिअस आहे. तर सोमवारचे तापमान किती? इथे आपण काय घेऊया? सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचा उल्लेख केलेला आहे या प्रश्नामध्ये. सोमवार घेऊया, मंगळवार बी घेऊया, बुधवार सी घेऊया आणि गुरुवार डी घेऊया. आता सोमवार, मंगळवार, बुधवारचे सरासरी तापमान 40 म्हणजे ए प्लस बी प्लस सी सरासरी तापमान दिले त्यामुळे 3 गुणुले 40 होईल. किती होणार आहे? 120. ए प्लस बी प्लस सी काय होणार? 120. हे इक्वेशन नंबर 1 असेल. त्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार सरासरी किती आहे? 41 डिग्री आहे. मंगळवार बी प्लस सी प्लस डी किती असणार आहे? 41 गुणुले 3 सरासरी आहे म्हणजे ॲडिशन डिवाइड 3 करतोय आपण. मग तेच 3 आपण इकडे मल्टिप्लाय केले. 123 इक्वेशन नंबर 2 आलेलं आहे हे. आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. बी प्लस सी प्लस डी बरोबर 123 होईल आणि ए प्लस बीच्या खाली बी लिहितोय आपण. इक्वेशन हे लिहून घेतोय बरोबर 120. आता इथे वजाबाकी करतोय म्हणजेच काय होणार आहे? आता इथली सगळी चिन्हे बदलणार आहेत. ज्या खाली टर्म्स आहेत त्यांची सगळी चिन्हे बदलणार. एचं प्लस चिन्ह आहे इथं मायनस होईल, बीचं प्लस आहे मायनस होईल, सीचं प्लस आहे मायनस होईल आणि इथं प्लस आहे त्यामुळे मायनस होईल. जर इथं मायनस असेल तर इथं प्लस झालं असतं. आता हे मायनस ए होईल, बी प्लस आणि मायनस बी कॅन्सल होईल, प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल, प्लस डी बरोबर 123 वजा 120 3 आलं. आता इथे आपल्याला काय दिले आहे? गुरुवारचे तापमान 38 डिग्री दिलेले आहे. गुरुवारचे तापमान म्हणजे डी किती आहे? 38 आहे. प्लस 38 बरोबर 3 मायनस ए. आता मायनस ए बरोबर 3 मायनस 38 किती होणार आहे? मायनस 35 म्हणजेच ए बरोबर 35 डिग्री सेल्सिअस असेल. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी 35. सोमवारचे तापमान किती असणार आहे? 35 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 7. 3 संख्यांची बेरीज 102 आहे. जर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांचे गुणोत्तर 5:3 आहे, तर दुसरी संख्या कोणती? असा प्रश्न आहे. आता काय पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर दिलेलं आहे 2:3 आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे. हे झालं पहिली संख्या, ही झाली दुसरी आणि इथं काय लिहितोय आपण? तिसरी. आता पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं 2:3, दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 5:3 दिलेलं आहे. आता याचं A:B:C मध्ये कन्व्हर्जन करायचं आपल्याला. म्हणजे काय होईल? 2 गुणुले 5, 3 गुणुले 5 आणि 3 गुणुले 3 म्हणजे 10:15:9 होईल. तर दुसरी संख्या कोणती असं विचारलंय आणि 3 संख्यांची बेरीज 102 दिलेली आहे.
म्हणजे आता काय लिहू शकतोय आपण 10x अधिक 15x अधिक 9x बरोबर 102. 15 आणि 10 25, 25 आणि 9 34x बरोबर 102. म्हणजे xची व्हॅल्यू आली 3. आपल्याला फाइंड कोणती करायची आहे? दुसरी संख्या. म्हणजे 15x ही दुसरी संख्या असणार आहे. 15 गुणिले 3 45 आपलं उत्तर असेल. 45 यापैकी नाही हा पर्याय असेल. पर्याय क्रमांक डी 45 आपलं उत्तर असेल. क्रमांक 8 राजूचे वय त्यांच्या वडिलांच्या वयाच्या अर्धे आहे. 10 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 होते. 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती असेल? आता ऑप्शनवरून जातोय आपण. ऑप्शन ए चेक करूया. आता इथे काय सांगितलंय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती असेल? आता 5 वर्षानंतरचे वय दिलेले आहेत हे म्हणजे 5 वर्ष आजचे वय काय असणार आहे यांचे? आजचे वय असेल 40 वजा 5 35 असेल. आता राजूचे वय त्यांच्या वडिलांच्या वयाच्या अर्धे आहे. आता राजूचे वय आपल्याला याच्यावरून काढता येणार आहे काय? येणार नाही. डिवाइड 2 होईल मग पॉईंटमध्ये आन्सर येईल. ऑप्शन बी चेक करूया. किती होईल? 45 आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय किती आहे? 45. आजचे वडिलांचे वय किती येईल? आजचे वडिलांचे वय 45 वजा 5 म्हणजे 40 येईल. राजूचे वय त्यांच्या वडिलांच्या वयाच्या अर्धे आहे. राजूचे वय किती येणार आहे मग? 20 येईल कारण अर्धे आहे. 20 40 भागिले 2 झालं अर्धे असल्यामुळे त्यामुळे 20 येईल. आता पुढे काय सांगितले 10 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 होते. 10 वर्षापूर्वीची दोघांची पण वय काढून घ्या. 10 वर्षापूर्वी वडील असतील 40 वजा 10 आणि राजू असेल 20 वजा 10 म्हणजे राजूचे वय असेल 10 आणि वडिलांचे वय असेल 30. आता इथे कंडिशन काय सांगितले 10 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 होते. आहे का 1/3? आहे म्हणजे 1/3 30 आहे राजूचे वय. बरोबर 10 वय आहे. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 10 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष व 20 महिला किती दिवस घेतील? इथे प्रश्न आहे 7 पुरुष किंवा 10 महिला. आता यामध्ये काय करूया 1 पुरुषांचं काढूया. 1 पुरुष बरोबर काय येईल 10/7 महिला. आता इथे काय सांगितलंय 14 पुरुष व 20 महिला. 14 पुरुष व म्हणजे प्लस घेतोय व 20 महिला. म्हणजेच आता हे कसं होणार 14 एक पुरुषाची किंमत किती आहे 10/7 महिला अधिक 20 महिला म्हणजे 2 गुणिले 10 20 महिला अधिक 20 महिला किती होणार 40 महिला होतील या. आणि हे 7 पुरुष किंवा दिलेलं आहे म्हणजे हे 10 महिला होतील. आता हे असेल M1 हे असेल M2 D1 W1 D2 W2 D2 आपल्याला माहित नाही काढायचं आहे. त्यानंतर D1 दिलेला आहे 10 दिवस. W1 म्हणजे 100 मीटरची भिंत. W2 दिलेला आहे 600 मीटरची भिंत. आता याच व्हॅल्यू M1 D1 W2 आणि M2 D2 W1 मध्ये पुट करायचे. या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. आता M1 आहे 10 D1 आहे 10 W2 आहे 600 M2 आहे 40 D2 आपल्याला काढायचं आहे आणि W1 आहे 100. आता D2 ची व्हॅल्यू काय येईल D2 ची व्हॅल्यू येईल 10 गुणिले 10 गुणिले 600 भागिले 40 गुणिले 100. D2 ची व्हॅल्यू येईल 15 दिवस. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल 15 दिवस. क्रमांक 11 बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा आहे असं दिलेलं आहे. इथं आपण फॉर्म्युला यूज करतोय
आपला नेहमीचा फॉर्म्युला A+B A × B/100. आता कमेंट आली होती, हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला पर्सेंटेज क्षेत्रफळातील वाढ काढण्यासाठी यूज होऊ शकतोय का? तर त्यावेळी आपण चौरस, आयत, एखादा गोळा असेल किंवा वर्तुळ यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. पण इथे या प्रश्नामध्ये सुद्धा या फॉर्म्युलाचा यूज होतोय. बघा, प्रवेश शुल्क 35% ने कमी केलाय म्हणजे ए घेऊ शकतोय आपण, कमी म्हणजे -35 करू शकतोय. आणि बी काय घेऊ शकतोय? प्रवासाची संख्या 40% ने वाढलेली आहे म्हणजे बी +40 घेऊ शकतोय, कारण हा वाढलाय आणि हा कमी झालेला आहे. आता इथे -35 +40 -35 × +40/100. 5 सत्ते 35, 5 दुनी 10 म्हणजे उत्तर काय येईल बघा, -35 +40 -14, 7 × 2 -7 × 2 -14. आता याची व्हॅल्यू काय येईल? -35 आणि -35 -14 यांची काय होणार आहे? मायनस मायनस प्लस होईल म्हणजे यांची काय होणार? ॲडिशन होणार. म्हणजे -49 यांची ॲडिशन होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस, म्हणून आपण -49 करतो. म्हणजे हे +40 -49 आपलं उत्तर येईल -9%. म्हणजेच 9% काय होणार आहे? कमी. हा बदल असणार आहे 9% कमी. कमी का लिहितोय आपण इथं? कारण इथं मायनस साईन का इंडिकेट करतंय? कमी. त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते नागपूर कारागृह पेपरचे सविस्तर विश्लेषण. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर किंवा कोणत्या जिल्ह्याच्या पेपरवर हवा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.